सॅट. आता आपण सॅट ह्या प्रश्नाची तयारी उत्तर पाहणार आहोत. मॅट आणि सॅट दोन्ही एकाच व्हिडिओमध्ये आपण पाहतो. तर ह्या प्रश्नाचं उत्तर होतं, पहिल्या प्रश्नाचं उत्तर होतं पर्याय क्रमांक 2. दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. तिसऱ्या प्रश्नाचं पण उत्तर होतं पर्याय क्रमांक 1. चौथ्या प्रश्नाचं उत्तर होतं पर्याय क्रमांक 2. सुरुवातीचे मुलं बरेचसे सबस्क्राईब केले, लाईक केले, पण आता भरपूर मुलं सबस्क्राईब करत नाही आणि लाईक पण करत नाही. 5व्या प्रश्नाचं उत्तर होतं पर्याय क्रमांक 2. 6व्या ह्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. 7व्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. 8व्या ह्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. विद्यार्थी मित्रांनो, जर परीक्षा ही तुम्ही उत्तीर्ण झालात आणि मार्क पडले तुम्हाला कट ऑफ नुसार, ह्या कट ऑफ नुसार मी तुम्हाला दाखवणार आहे, तर नक्कीच तुम्हाला याच्यापासून तुम्हाला 1250 ही रक्कम दरमहा तुम्हाला येणार आहे. 15,000 रुपये रक्कम तुम्हाला दरवर्षी येणार आहे आणि ही 4 वर्षी तुम्हाला रक्कम भेटणार आहे. 9 नंबरचं उत्तर हे पर्याय क्रमांक 1. 8 नंबरचा पर्याय क्रमांक 1 होता. 10 नंबरचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. 11 नंबरचं उत्तर होतं पर्याय क्रमांक 4. 12व्याचं पण उत्तर पर्याय क्रमांक 4 आहे. 13व्याच्या प्रश्नाचं उत्तर होतं पर्याय क्रमांक 1. 14व्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. 15व्याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. 16व्या ह्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. 17व्या प्रश्नाचं पण उत्तर होतं पर्याय क्रमांक 4. 18व्याचं उत्तर होतं पर्याय क्रमांक 3. 19व्या ह्या प्रश्नाचं उत्तर होतं पर्याय क्रमांक 2. 20व्या प्रश्नाचं उत्तर होतं पर्याय क्रमांक 1. 21व्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. किती मार्क पडले नक्कीच कमेंट बॉक्समध्ये टाकायचे आपल्याला. 22व्या प्रश्नाचं उत्तर होतं पर्याय क्रमांक 3. 23व्या ह्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. 24व्या ह्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. 25व्या ह्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. 26व्याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. 27व्या ह्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. 28व्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. 29व्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. 30 नंबरच्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. 31व्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. 32व्याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. 33व्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. 34व्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1.
35व्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. 36व्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. यस, पेपर फारच सोपा होता हा. 37व्या प्रश्नाचं उत्तर होतं पर्याय क्रमांक 1 उत्तर होतं. 38व्या प्रश्नाचं उत्तर होतं पर्याय क्रमांक 3. मागच्या वर्षीच्या पेक्षा हा प्रश्न बराच सोपा होता. 39व्या प्रश्नाचं उत्तर होतं प्रश्न क्रमांक 1. आपली जी पण मार्क असतील ते आपल्याला टाकायचे आहेत कमेंट बॉक्समध्ये. ही तुमची कट ऑफ राहण्याची शक्यता ह्या वेळेसची आहे. ही दरवर्षी अशीच कट ऑफ राहते. यावेळेस पण याच्यात 1-2 मार्क कमी जास्त होऊ शकतात. पण हीच कट ऑफ राहण्याची शक्यता तुमची आहे. ठीक आहे. ओपन कॅटेगरीची 115 ते 120 मध्ये, PWS ओपन कॅटेगरीमध्ये 110 ते 115 मध्ये, ओबीसीची 100 ते 110 मध्ये कट ऑफ राहू शकते. SC कॅटेगरीची 85 मार्क ते 95 मार्क, 90 ते 98 STची कॅटेगरीची कट ऑफ राहू शकते. त्याच्यानंतर 40व्या प्रश्नाचं उत्तर होतं पर्याय क्रमांक 3. ह्या प्रश्नाचं उत्तर होतं पर्याय क्रमांक 1. 42 ह्या प्रश्नाचं उत्तर होतं पर्याय क्रमांक 2. 43 ह्या प्रश्नाचं उत्तर होतं थोडा कन्फ्युजन का हा असा प्रश्न होता, पण त्याचं उत्तर होतं पर्याय क्रमांक 3. 44 या प्रश्नाचं उत्तर होतं पर्याय क्रमांक 3. 6 लाईक केलेले आहेत व्हिडिओला. लाईव्ह 7 जण आहेत. एका कोणत्यातरी विद्यार्थ्यांनी लाईक केलेलं नाही. पुढच्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. 46 नंबरच्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. 47 या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. आपला आभारी राहील मी. 48 या प्रश्नाचं उत्तर असेल पर्याय क्रमांक 2. 49 या प्रश्नाचं उत्तर होतं पर्याय क्रमांक 3. 50व्या प्रश्नाचं उत्तर होतं पर्याय क्रमांक 4. विद्यार्थी मित्रांनो, मी तुम्हाला कट ऑफ आधीच सांगितलेली. कट ऑफ आपली या प्रमाणात राहणार आहे. कुणाला जेवढे मार्क पडले त्यांनी आपल्या कट ऑफ नुसार मार्क टाकायचे आहेत. आपल्या कॅटेगरीचं नाव टाकायचं आहे. पन्नासचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. 51 या प्रश्नाचं उत्तर होतं पर्याय क्रमांक 3. 52 या प्रश्नाचं उत्तर होतं पर्याय क्रमांक 2. 53 या प्रश्नाचं उत्तर होतं पर्याय क्रमांक 4. 54 या प्रश्नाचं उत्तर होतं पर्याय क्रमांक 1. 55 या प्रश्नाचं उत्तर होतं पर्याय क्रमांक 4. 56 या प्रश्नाचं उत्तर होतं पर्याय क्रमांक 3. 57 या प्रश्नाचं उत्तर होतं पर्याय क्रमांक 2. 58 या प्रश्नाचं उत्तर होतं पर्याय क्रमांक 2. 59 या प्रश्नाचं उत्तर होतं पर्याय क्रमांक 4. 60 नंबरच्या प्रश्नाचं उत्तर होतं पर्याय क्रमांक 1. 56
त्याच्या पुढचे प्रश्न 1-2 मिनिटाचा ब्रेक घेऊन आपण लगेच करू. एकसष्ट नंबरच्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. 62 या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. 63 या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. 64 या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. 65 या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. 66 या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. 67 या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. आपले मार्क कमेंट बॉक्स मध्ये टाकायचे, व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. 68 ह्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. 69 ह्या प्रश्नाचं उत्तर होतं पर्याय क्रमांक 3. 70 या प्रश्नाचं उत्तर होतं मुख्य निवडणूक आयुक्ताची नेमणूक कोण करतो? तर राष्ट्रपती. अतिशय सोपं होतं उत्तर. याचे मी सर्व प्रश्नाचे उत्तर डिटेलमध्ये सांगितलेले आहेत. आता इथे फास्ट घेत. याचं उत्तर होतं 2. अभ्यासक्रमावर आधारित असा आहे, पूर्णही होतं. याची परिमिती पाहिली, सर्व बाजूची बेरीज केली तर तुम्ही, तर याचं उत्तर होतं पर्याय क्रमांक 1. जी संख्या मायनस मध्ये दोन्ही संख्या आहेत, जी संख्या जेवढी छोटी असते तीच मोठी संख्या असते. त्याच्यामुळं -2 आणि -7 याच्यामधली जर मोठी संख्या पाहिली तर -2 आहे. तर म्हणून ही मोठ्या संख्येचं चिन्ह आहे. या ह्याच्यावर ठीक आहे, ही संख्या मोठी आहे. अतिशय सोपं असं होतं. 74 या प्रश्नाचं उत्तर होतं पर्याय क्रमांक 4 उत्तर होतं. अतिशय सोपे उत्तर होते. याचं विस्तारित रूप करायचं होतं, याचं विस्तारित रूप करायचं होतं, उत्तर काढायचं होतं. मी याचे सर्व उत्तर माझ्या याच्या आधीच्या व्हिडिओमध्ये डिटेलमध्ये सांगितलेले आहेत. 75 या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. 76 या प्रश्नाचं उत्तर होतं पर्याय क्रमांक 4. 77 या प्रश्नाचं उत्तर होतं पर्याय क्रमांक 1. 78 या प्रश्नाचं उत्तर होतं पर्याय क्रमांक 3. 79 या प्रश्नाचं उत्तर होतं पर्याय क्रमांक 2. 80 या प्रश्नाचं उत्तर होतं पर्याय क्रमांक 3. 81 या प्रश्नाचं उत्तर होतं पर्याय क्रमांक 3. 82 या प्रश्नाचं उत्तर होतं पर्याय क्रमांक 1 उत्तर होतं याचं. या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. 84 या प्रश्नाचं उत्तर होतं पर्याय क्रमांक 3. 85 या प्रश्नाचं उत्तर होतं पर्याय क्रमांक 3. 86 या प्रश्नाचं उत्तर होतं पर्याय क्रमांक 1. 87चं उत्तर होतं पर्याय क्रमांक 4.
पास होण्यासाठी किती मार्क घ्यावे लागतात? पास होण्यासाठी मी सांगतो, आधी आधी पण सांगितलेलं आहे. 88 प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक एक. होऊ दे एवढं, नंतर डिस्कस करू. पर्याय क्रमांक 4 उत्तर आहे. 79 या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. आणि सॉरी 89 आणि 90 या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. याचे उत्तर सगळं डिटेलमध्ये मी सांगितलेले आहे. एकच मिनिट विचारतो मित्रांनो. 23. ठीक आहे. तर याची जी ही संभावित उत्तरपत्रिका आहे तुमची, ठीक आहे, मेरिट लिस्टनुसार. ठीक आहे, मेरिट लिस्ट नुसार तुम्हाला जर मार्क असतील तर नक्कीच तुमचा नंबर लागण्याची शक्यता, म्हणजे तुम्हाला जी स्कॉलरशिप आहे नक्कीच मिळू शकते. पण एवढे मार्क ज्यांना ज्यांना आहे त्यांनी कमेंट बॉक्समध्ये नंबर टाकायचा, इमानदारीनं आपलं नाव टाकायचं. उगाच असं नाही करायचं की आपल्याला मार्क कमी आहेत आणि कमी असले तरी टाकायचं, घाबरायचं नाही त्याच्यामध्ये. आपण इम्प्रूव्हमेंट नक्कीच करू पुढच्या परीक्षेमध्ये. पण ह्यावेळेच्या परीक्षेमध्ये जे मार्क आहेत ते नक्कीच खरे खरे सांगायचे, कुठे अजिबात मार्क नाही सांगायचे. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब पण करायचं आहे. ठीक आहे, बरेचसे जण व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करत नाही, ते चुकीची गोष्ट आहे. त्याच्यामुळे व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपले मार्क खरे सांगा. आपले मार्क असतील, कमी मार्क पडले तर काय हरकत नाही, पण जे पण मार्क असतील नक्कीच आपले स्वतःचे मार्क जे असतील ते इमानदारीने सांगा. ह्या उत्तरपत्रिकेनुसार ह्या मेरिट लिस्टमध्ये कमी जास्त होऊ शकते. जर तुम्हाला व्हिडिओ सुरुवातीपासून जाऊन पहा, आपला सर्व झालेला आहे, ही कट ऑफ राहू शकते. तर मेरिट ही मागच्या वर्षीचे अनुभव घेऊन आपण केलेली असते, त्याच्यामुळे नक्कीच अशामध्येच कट ऑफ राहते. पेपर सोपा होता, पण असं नाही की सर्वांना सोपा गेला. तो हुशार मुलंच असतात, त्याची संख्या प्रमाणात राहते, त्याच्यामुळे घाबरायचे कारण नाही. जर तुमचे मार्क ह्या नुसार असतील तर नक्कीच तुम्हाला स्कॉलरशिप मिळणार आहे. फक्त विद्यार्थी जी विद्यार्थी आहेत त्यांची कट ऑफ याच्यापेक्षा कमी राहू शकते. पण आपल्याला इन जनरल टाकायचं आहे, त्याच्यामुळे मी फक्त नागपूर सोडून, नागपूर अमरावती सारखे जे डेव्हलप आहेत ते सोडून बाकीच्या जागेची कट ऑफ ही कमी असते. धन्यवाद. आजच्यासाठी एवढं. पुन्हा घेऊन येऊ. व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ पाहत जा. आपल्या छोट्या चॅनलला चॅनल समजून बरेचसे जण सबस्क्राईब करत नाही, तर ते करू नका. व्हिडिओ लाईक, चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ पाहत जा आपले. धन्यवाद. चॅनलला हाईप ऑप्शन आला तर हाईप पण करा. आपल्या मित्रमंडळी पण हा आपला छोटासा विद्या कोचिंग क्लासेसला सबस्क्राईब करायचं नक्कीच तुम्ही सांगणार आहेत, एवढी खात्री आहे. पुढे पाहिल्याबद्दल धन्यवाद.